किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार। सध्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर आलेली आहे आणि आज त्याच कोथिंबीर पासून आपण कोथिंबीर पापडी बनवणार आहोत। या पापडीने तुम्ही चाट वगैरे देखील बनवू शकतात किंवा टी टाइम सोबत देखील खाऊ शकतात आणि एकदा बनवली महिनाभरात आरामात स्टोर करू शकतात, जराही खराब वगैरे न होणार। आणि आजची पापडी बनवायची खास खासियत आहे की आज आपण गव्हाच्या पिठापासून पापडी बनवणार आहोत। चला मग नवे घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा, खूप हेल्दी रेसिपी आहे। सर्वप्रथम मी तर एक कढई घेते पीठ मळण्यासाठी। याच्या जागेवर तुम्ही ताट वगैरे देखील घेऊ शकतात। तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा घेते, अर्धा चमचा ब्लॅक मिरी पावडर, अर्धा चमचा ओवा घ्यायचे। ओवा खूप छान टेस्ट येतो आणि पचायला पण खूप इझी पचतं, अगदी गॅस वगैरे होत नाही। इथं मी 2 चमचे पांढरे तीळ घेते। आता आपण याच्यामध्ये मी इथे जिरा पावडरचा वापर करते। भाजलेल्या जिऱ्याची पावडरचा अजून खूप छान टेस्ट येतो। अगदी तुम्ही याच्यामध्ये जिरा अगदी नॉर्मल कुटून देखील ॲड करू शकतात। इथं मी अर्धा टेबलस्पून हळद ॲड करते आणि चवीनुसार सर्वात शेवटी आपल्याला नमकचा वापर करायचा आहे। इथं मी मोहनसाठी 1.5 चमचा तेल वापर करते। आता आपल्याला व्यवस्थित प्रॉपर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी मोहन छान बसलं की आपली जी पापडी आहे कोथिंबीरची ती पण खूप खमंग आणि खुसखुशीत होणार आहे। मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही आरामात महिनाभर स्टोअर करू शकतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी देऊ शकतात आणि अगदी कसलंही गिल्ट न ठेवता देऊ शकतात। इथं मी छान पद्धतीने मोहन दिलेलं आहे। मोहन व्यवस्थित बसलं की नाही बसलं ते चेक करायला हातात मूठ वाळून बघायची। पिठाची व्यवस्थित गोळा होत असेल तर समजून जायचं की आपलं मोहन खूप छान पद्धतीने बसलेलं आहे पिठाला। इथं मी मूठभर कोथिंबीर घेते, बारीक कट करून घेतलेली आहे। मी अगदी देठं वगैरे पण घेतलेले आहेत, असं काही नाही की फक्त पानच घ्यायला पाहिजे, फक्त प्रॉपर व्यवस्थित बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण थोडं थोडं पाणीचा वापर करून व्यवस्थित घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आपण रोजची कणिक मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट मळायचा आहे। तर आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। ही प्रोसिजर खूप गरजेची आहे। याच्यात आपण रवाचा वापर केलेला आहे, तर रवा प्रॉपर सेट होतो आणि फुलतो पण खूप छान। तर इथे मी 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते की आपली पिठाचे कणिकला खूप छान पद्धतीने रेस्ट झालेला आहे। आता आपण थोडं हलकं मळून घेऊया आणि 2 भागात मी डिवाईड करून घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला लाटून घ्यायचं आहे। मी इथं पीठ लावून लाटते, तुम्ही तेल लावून देखील लाटू शकतात। आता व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे। शक्यतो होईल तेवढं आपल्याला पातळ लाटायचं आहे। पातळ लाटलं की आपली पापडी खूप खमंग आणि खुसखुशीत होईल आणि लाँग टाईम नरम वगैरे पडणार नाही। त्यासाठी इथं खूप लाटताना काळजी ठेवायची आहे। तर इथं मी परत पीठ लावते आणि परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघू शकतात लाटताना जराही हाताला चिपकत नाही किंवा कोथिंबीरचे देठ वगैरे वरती येत नाही। कोणतंही आपण साहित्य वापरलेलं आहे ते जराही वरती येत नाही। या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे। जिरा अख्खं वापरायचं नाही, याची पूडच वापरायची आहे, जेणेकरून लाटताना अगदी फाटणार वगैरे नाही आपली पुरी। बघू शकतात मी खूप छान पद्धतीने इथे व्यवस्थित बारीक लाटून घेते, अगदी पूर्ण पोळपाट भरेपर्यंत एवढं बारीक लाटून घेतलेलं आहे। आता आपण काटेच्या चमच्याने होल पाडून घ्यायचे, कारण की आपण याच्यामध्ये थोडं मोहन आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, म्हणून आपली पुरी तेलामध्ये फुगू शकते। त्यासाठी स्पूनने इथं आपल्याला होल पाडून घ्यायचे या पद्धतीने। हे होल पाडले तर आपली पुरी तेलात अजिबात फुगणार वगैरे नाही आणि लाँग टाईम नरम वगैरे पडणार नाही। अगदी तुम्ही महिनाभर ठेवली तरीही नरम पडणार नाही। तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने आता गोल कट करून घेते आणि या पद्धतीने केलं तर पटापट आपल्या पुऱ्या पण होणार। एक एक लाटलं तर फार टाईम वगैरे लागतो आणि या पद्धतीने केलं तर अगदी एकाच सोबत भरपूर साऱ्या पुऱ्या होतात। बघू शकता तिथं माझी पहिली बॅचमध्ये 8 ते 10 पुरी इथं बनून तयार झालेले आहेत आणि मी दुसऱ्या साईडला तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता मी पुढची पुरी पण असेच लाटून घेणार आहे। या पुरीची तुम्ही चाट देखील बनवू शकतात, रगडा वगैरे। तिथं आपलं तेल पण छान पद्धतीने गरम झालेलं आहे। आता आपण एक एक तेलात बसतील तेवढ्या पुऱ्या सोडून घेऊया।
पुरी तळताना खास लक्ष ठेवायची, गॅसची फ्लेम आपल्याला जराही हाय वगैरे करायची नाही. अगदी लो टू मिडियम फ्लेमलाच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहेत. नाही तर पुरीवरती कलर चेंज होईल आणि आत तशीच नरम राहील आणि आपली पुरी जास्त टाईम खुसखुशीत राहणार नाही. बघू शकतात आणि पुरी तळायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात तळले जात आहेत. बघू शकतात मी सर्व पुऱ्या अशाच तळून घेणार आहे. आणि हे पुरीची खास खासियत अशी आहे की जराही तेलकट वगैरे झालेले नाही आहेत. तुम्हाला मी पुढं दाखवेलच. आणि इथं माझ्या पिलूचं रिॲक्शन बघू शकतात की तो पण सांगतोय की खूप टेस्टी झालेले आहेत. ते तुम्हाला कळतच असेल. कसं झालंय बिटू? कसं झालंय? लहानपासून मोठे खूप आवडीने खाता आणि ही पुरी या पद्धतीने बनवली तर जराही तेलकट वगैरे होणार नाही आणि अगदी तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही महिन्यापेक्षा जास्त देखील स्टोअर करू शकतात काचेच्या कंटेनरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.